प्रार्थना करूया before begin. Father in heaven, please be with us as we study your word. Help us to understand the sacredness of baptism. Please be with us, guide us, and lead us. Thank you so much for this time. In Jesus' precious name we pray. Amen. आजचा टॉपिक है बाप्तिस्मा. प्रश्न सगळ्यांना आज, आमची बाप्तिस्मा झालेला आहे? येस, एव्हरीवन विल आन्सर येस. 20 वर्ष, 10 वर्ष, 15 वर्षापूर्वी हे बाप्तिस्मा झालेला आहे. टुडे वी आर गोइंग टू स्टडी, आजपासून हे संपूर्ण आठवडा खरोखर बॅप्टिझम हे काय आहे. एक व्हेरी इम्पॉर्टंट सेक्रेड विधी आहे चर्चमध्ये. लेट्स रीड the first page. I'd request someone to read it in Marathi for me. Baptisma. Yes, sir. Yes. First we'll read the fundamental belief. ठीक आहे, आपण वाचन करूया. बाप्तिस्म्याद्वारे येशू ख्रिस्ताचे मरण आणि पुनरुत्थान यांच्यावरील आम्ही आमचा विश्वास व्यक्त करतो आणि पापाला आम्ही मरतो आणि जीवनाच्या नाविन्यामध्ये वाटचाल करण्याचा उद्देश यांच्याविषयी साक्ष देतो. अशा प्रकारे ख्रिस्त आमचा प्रभू आणि उद्धारक असल्याचे मान्य करतो. आम्ही त्याचे लोक बनतो आणि त्याची मंडळी सभासद म्हणून आमचा स्वीकार करते. ख्रिस्ताशी एकरूप झाल्याचे, आमच्या पापांची क्षमा झाल्याचे आणि पवित्र आत्म्याने आमचा स्वीकार केल्याचे बाप्तिस्मा हे एक प्रतीक आहे. ख्रिस्तावरील विश्वासाची खात्री आणि पापाबद्दल झालेला पश्चातापाचा पुरावा यांच्या अनुषंगाने पाण्यात बुडाल्याने ते सिद्ध होते. त्यांच्यानंतर पवित्र शास्त्र, वचनाचे शिक्षण आणि त्यांच्या शिकवणीचा स्वीकार करणे होते. मध्य आफ्रिकेमध्ये राहणाऱ्या. सो व्हॉट यू अंडरस्टँड फ्रॉम दिस? काय समजून येते आम्हाला? व्हॉट डज बॅप्टिझम डू? भरपूर चर्चेस मध्ये आम्ही बाप्तिस्मा देतात, पण आज हे स्टडी करताना आय विल शेअर विथ यू एलन जी व्हाइट्स कोट्स ऑन बाप्तिस्मा. ज्यापर्यंत तुम्ही शिकवलं नाही लोकांना पापामधून बाहेर येण्यासाठी, त्यापर्यंत तुम्ही बाप्तिस्मा द्यायचं नाही. दिस इज नॉट हॅपनिंग इन आवर चर्चेस. आम्ही लोकांना बाप्तिस्मा देतात, सांगत आहे की हा एक खरा मंडळी आहे, हे येशूला आम्ही स्वीकारलेलं आहे, तू पण हे स्वीकारलं पाहिजे. पण कोणी हे शिकवत नाही की तुला जग सोडायला पाहिजे. I'll read to you Ellen G. White's quote. She says that you have to tell them, teach them that you will have to leave the world. भरपूर आमच्यामध्ये सेव्हन्थ डे ॲडव्हेंटिस्ट आहे, आजपर्यंत आम्ही जग सोडलं नाही. आम्ही येशूला स्वीकारलं आणि जगाला पण धरून बसले आहे. मग येशूचं सामर्थ्य आमच्यामध्ये कसं येणार? दिस क्वेश्चन ट्रबल्स मी. जेव्हा मी चर्चेस मध्ये जातो, सेव्हन्थ डे ॲडव्हेंटिस्ट चर्चेस मध्ये जातो, मला हे प्रश्न आणि हे बातमी मला त्रास देत आहे की हे कसं होऊ शकतंय. मी 30 वर्ष बाहेर होतं जगामध्ये, वेगवेगळ्या चर्चमध्ये, जिथं जग होतं आणि येशू होतं, पण इथं आल्यानंतर मी तेच बघत आहे. सर, हाऊ विल दिस हॅपन? काय हे मान्य आहे येशूला? Pastors, I'm asking you this question. Is it okay with the Lord? आम्हाला हिशोब द्यावा लागेल लोकांची आम्ही बाप्तिस्मा घेतलं तर, विदाउट टीचिंग देम द ट्रूथ. शैलेश ब्रदर 3 महिने 6 महिने लोकांना तयार करत आहे येशू
च्या बाप्तिस्मा घेण्यापूर्वी आय एम टीचिंग पीपल 2 months 3 months द बायबल, टीचिंग देम दॅट वी नीड टू गिव्ह अप सिन. बघूया हे स्टोरीमध्ये की लोक मरणसाठी तयार आहे बाप्तिस्मा घेण्यासाठी. देर आर पीपल हु आर रेडी टू डाय, रिस्क देअर लाईफ. लेट्स रीड, प्लीज रीड दिस स्टोरी. सेंट्रल आफ्रिकाची मध्य स्टोरी. आफ्रिके मध्य आफ्रिकेमध्ये राहणाऱ्या न्यानविरा या नावाच्या महिलेला बाप्तिस्मा ही एक केवळ ऐच्छिक गोष्ट आहे असे वाटले नाही. अगदी उत्साहाने तिने 1 वर्षापेक्षा अधिक दिवस बायबलचा अभ्यास केला होता. ख्रिस्ती बनण्यास ती फार उत्सुक होती. एके दिवशी सायंकाळी तिने ज्याचा अभ्यास केला होता त्याविषयी आपल्या पतीला सांगितले. त्यावर संतप्त होऊन तो ओरडला, अशा प्रकारचा धर्म माझ्या घरात यायला नको आणि त्याचा अभ्यास तू करत राहिलीस तर मी तुला मारून टाकीन. या उद्गाराने तिचे मन जरी चिरडून निघाले तरी तिने अभ्यास करण्याचे सोडले नाही आणि ती बाप्तिस्म्यासाठी लवकरच तयार झाली. बाप्तिस्म्याच्या विधीसाठी जाण्या अगोदर न्यानवीराने पतीसमोर आदराने गुडघे टेकले आणि बाप्तिस्मा घेण्याची इच्छा प्रतिपादिली. त्याने मोठा सुरा काढिला आणि ओरडला, तू बाप्तिस्मा घेऊ नकोस म्हणून मी तुला अगोदर सांगितले आहे. ज्या दिवशी तुझा बाप्तिस्मा होईल त्याच दिवशी तुझे खांदोळे पडतील. परंतु न्यानवीराला प्रभूचे आज्ञापालन करायचे होते. त्या दृढ विचाराने आणि पतीच्या धमकीच्या मनस्थितीत तिने घर सोडले. पाण्यात उतरण्याच्या अगोदर तिने आपली पाप कबुली केली आणि आपले जीवित प्रभूला उद्धारकाला वाहून दिले. त्या दिवशी प्रभूसाठी आपल्या जीवाचा त्याग करण्याची पाळी येते का याची तिला खरी जाणीव नव्हती. बाप्तिस्मा झाला तेव्हा तिचे अंतःकरण शांतीने भरून गेले. घरी परतल्यावर तिने तो सुरा पतीला आणून दिला. त्याने क्रोधाने विचारले, तुझा बाप्तिस्मा झाला काय? शांतपणे न्यानवीराने उत्तर दिले, होय, हा सुरा येथे आहे. तू मरायला तयार आहेस काय? होय, मी आहे. तिचे शौर्य पाहून नवऱ्याला आत्यंतिक अचंब वाटला. तिला मारण्याचा विचार त्याच्या मनातून नाहीसा झाला. वा, भावन बहिणो, तर पुण्यामध्ये एक मुलगी, हिंदू ब्राह्मण मुलगी होते. तिला काय छापलेले पुस्तक भेटलं आणि तिथं माझं नाव आणि फोन नंबर होतं. आणि ते फोन करून मला सांगितलं की सर, मला बायबल स्टडी पाहिजे, मला येशूला स्वीकारायचे आपल्या जीवनामध्ये. आयुष्य सेड येस सर. मी स्कूलमध्ये जात होते, रोमन कॅथलिक स्कूलमध्ये. प्रत्येक वेळी ते चॅपलमध्ये मी क्रूस बघायचं आणि तिथं कोणाला बघायचं क्रूस वरती टंगलेलं. मी माझ्या डॅडीना विचारलं ही गोष्टी. ते सांगितलं, ते देव बरोबर काय आमचा संबंध नाही, तो फार पापी होता म्हणून ते लोकांनी त्याला मारून टाकले, त्याच्या आमचं काय संबंध नाही. सर प्लीज मला बायबल स्टडी दे. बायबल स्टडी दिल्यानंतर त्याच्या भावाला माहित पडलं तो शिवसैनिक होता. त्या बहिणीला त्यांनी एवढं मारलं आणि एका रूम मध्ये त्याला कोंबून टाकलं आणि त्याचे बायबल काढून फाडून दिलं आणि सांगितलं, खबरदार बायबल या घरामध्ये आणलं तर. मोठे बंगलेमध्ये राहतात ते, 3 स्टोरेजच्या बंगलेमध्ये. त्याचे फोन स्विच ऑफ केलं आणि मी विचार करत आहे की मुलगी का नाही येत बायबल स्टडीसाठी, काय झालं हिला. फोन करत आहे, फोन स्विच ऑफ आहे, कसं कॉन्टॅक्ट करू. रडत रडत प्रार्थना करायचो मी, प्रभू काय झालं ही बाईला माहित नाही, प्लीज प्लीज एक दिवस प्लीज ऐकून घ्या. ते एक दिवस रिक्षा धरून आली घरी, फार लांब राहते, रिक्षा धरून आली. त्याचे चेहरे संपूर्ण सुजलेले. काय झालं तुला? नाही, माझ्या भावाला माहित पडलं की मी येशू मध्ये येणार आहे, त्यांनी मला मारून टाकलं आणि माझी बायबल फाडून दिलं. मला बायबलची गरज आहे, मला एक बायबल दे ना, इंग्लिश बायबल. मला कोंबून ठेवलं होतं, दुसऱ्या मजल्यावरती एका रूम मध्ये कोंबून ठेवलं होतं आणि तो कामाला जातो. मग तू कसा आली आज? सिंग, बंगल्याच्या बाहेर एक झाड आहे, ते झाडाचे फांदी ते रूमच्या खिडकीजवळ येत होतं. 2 दिवस मी गप बसले,
दुसरा दिवस, तिसरा दिवस मी हे विचार केलं, ह्या झाडाच्या फांदी थ्रू मी खाली जाऊ का आणि डायरेक्टली ब्रदरच्या घरी जाऊ का आणि ते बायबल मी घेऊन परत येऊ का संध्याकाळीपर्यंत? हे कशासाठी हे त्रास, रिस्क कशासाठी हे लोक घेतले? दुसरा स्टोरी, अमित शेटे, सगळ्यांना माहित आहे अमित शेटे. माझ्याबरोबर स्टडी करत होता, आमच्या बरोबर स्टडी करत होता देवाच्या कृपेने. त्याच्या डॅडीला माहित पडलं 24 डिसेंबरला मध्यरात्री त्याच्या वडिलांनी त्याला घरामधून बाहेर टाकून दिलं. जेव्हा त्याला माहित पडलं की त्याचा मुलगा बायबल वाचत आहे, बायबल हुसकून काढलं आणि त्याला हकलून दिलं घरामधून बाहेर. 12 वाजता रात्री, मध्यरात्री तो फोन केला मला आणि सांगितलं, सर मला असं केलं डॅडीने, मी रस्त्यावरती बसलेलं आहे, मला समजत नाही काय करायचं. आय डोंट वरी अमित, मी येतो तुला घेण्यासाठी, तू माझ्या बरोबर राहणार घरी. हे कशासाठी रिस्क घेतात हे लोक, बाप्तिस्म साठी तयार होत आहेत. आय रीड टू यू फ्रॉम एलन जी व्हाइट्स रायटिंग. प्लीज लिसन टू दिस ब्रदर्स अँड सिस्टर्स. हे आमच्यामध्ये उणे पडलेला, आम्ही आमच्या बाप्तिस्म झालो पण आमच्यामध्ये हे कमी पडलेलं आहे. दिस इज टेकन फ्रॉम 3rd टेस्टिमनीज, पेज 365. तिसरा टेस्टिमनी टू चर्च, 365 पेज. पहिलं मी इंग्लिश मध्ये वाचतो. दोज हू हॅव पुट ऑन क्राइस्ट बाय बॅप्टिझम, बाय दिस ऍक्ट शो दे हॅव सेपरेटेड फ्रॉम द वर्ल्ड, they have covenanted to walk in newness of life, and they should not put up any idol in their heart. इथं आमचं चूक झालंय, इथं आम्ही फेल झालंय. सेव्हन्थ डे ॲडव्हेंटिस्ट चर्च, आमचा बाप्तिस्मा झालाय पण माहित आहे भविष्यवाणीच्या पुस्तक एलन जी व्हाइट म्हणत आहे की जे लोकांनी बाप्तिस्मा घेले ते जगावरून फार लांब सेपरेट झालेले आहे. And brothers and sisters, this is not happened with us Seventh Day Adventists. आमच्यामध्ये जग पण आहे आणि आमच्यामध्ये येशू पण आहे. आणि येशू म्हणत आहे बायबलमध्ये, दोन धन्यांच्या सेवा आम्ही करू शकत नाही. Let us become serious about this topic. This is not just for information. आमच्या इन्फॉर्मेशनची गरज नाही, आमच्या जीवनामध्ये ट्रान्सफॉर्मेशनची गरज आहे, बदल होण्याची गरज आहे. And that is why this is coming to us. Let's read further. Sir, please read ahead. मराठीमध्ये. बाप्तिस्मा किती महत्वाचा आहे? जीवित धोक्यात घालण्या इतके बाप्तिस्माचे मोल आहे काय? बाप्तिस्मा घ्यावा अशी देवाची योजना आहे काय? बाप्तिस्म्यावर तारण अवलंबून आहे काय? येशूचे उदाहरण. एके दिवशी येशूने नासरत गावातील सुताराचे दुकान सोडले, आपल्या कुटुंबातील लोकांना शेवटचा निरोप दिला आणि ज्या ठिकाणी त्याचा चुलत भाऊ योहान उपदेश करीत होता त्या यार्देन भागात गेला. योहानाजवळ जाऊन आपला बाप्तिस्मा करण्यास त्याने त्यास सांगितले. आश्चर्य करून त्याला या विचारापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न योहानाने केला आणि म्हटले, मी आपणापासून बाप्तिस्मा घ्यावा असे असता आपण मजकडे येता काय? येशूने त्याला उत्तर दिले, आता हे होऊ दे, कारण या प्रकारे सर्व धर्म पूर्णपणे पाळणे हे आपणाला योग्य आहे. येशूच्या बाप्तिस्म्यामुळे या विधीला निरंतरची दैवी मान्यता लाभली. बाप्तिस्मा हा एक धार्मिकतेचा भाग असून त्यामध्ये सर्वजण सहभागी होऊ शकतात. निष्कलंक अशा ख्रिस्ताने जर सर्व धर्म पूर्णपणे पाळण्यासाठी बाप्तिस्मा घेतला तर आम्ही पापी असणाऱ्यांनी तसेच केले पाहिजे. वा, आता प्रश्न, येशूने का बाप्तिस्मा घेतला? व्हॉट डू यू थिंक? व्हाय डिड ही टेक बॅप्टिझम? Please answer me, anyone. Then I'll read from the spirit of prophecy. All answers are correct. I want you to think. कारण उद्या आम्हाला वकिला समोर आणि लोकांसमोर उभं करणार, सांगणार की तू का हे करत आहे.
थॉम्सन, तू का साबतचे पालन करत आहे? तू बाप्तिस्मा का देत आहे लोकांना? हे प्रश्न विचारणार लोक, अँड वी शुड बी एबल टू गिव्ह देम एन आन्सर. सो कॅन प्लीज समबडी टेल मी दिस? ऑल आन्सर्स आर करेक्ट. प्लीज, तुम्हाला माहित आहे हे सगळी गोष्टी, पण प्लीज talk to me. Someone unmute the mic and talk to me. कोणीतरी माईक अनम्यूट करा आणि बाप्तिस्मा हा का महत्वाचा आहे हे सांगा. येशूने का बाप्तिस्मा घेतला? दॅट यू टेल मी. येशूने. येशू का बाप्तिस्मा घेतला? कोणीतरी सांगणार, तो आमचा उदाहरण आहे. ओके. पाण्याने पवित्र आत्म्याने जन्मलं वाचून स्वर्गाचे राज्य नाही. आणि आम्हा प्रत्येकाला मानव या नात्याने बाप्तिस्म्याच्या द्वारे नवीन जन्म झाल्याखेरीज तारण होणार नाही, हा कित्ता घालून देण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्ताने बाप्तिस्मा घेतलेला आहे. व्हेरी गुड. प्रेज द लॉर्ड. मानवी स्वभाव जो आहे तो रद्द करण्यासाठी हा एक पवित्र विधी आहे. धार्मिकता पकडण्यासाठी, येशूला स्वीकारण्यासाठी हा पवित्र विधी आहे. आणि याकरिता प्रभू येशू ख्रिस्ताने बाप्तिस्मा घेतलेला आहे. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. एनी अदर आन्सर? कम ऑन चर्च. सरांनी सांगितलं, अगदी बरोबर सांगितलं. अजून काही? आय रीड टू यू एलन जी व्हाइट्स रायटिंग मध्ये काय लिहिलंय. दिस वॉज अमेझिंग. येशू आमचा उदाहरण आहे. येशूने हे सांगितलं की सगळे लोक बाप्तिस्मा घ्यायला पाहिजे. म्हणजे थोडक्यात तुमचे मरण व्हायला पाहिजे जुन्या गोष्टीसाठी, हे शारीरिक गोष्टीसाठी. वी आर स्टील स्टेइंग इन द फ्लेश, नॉट इन द स्पिरिट. आमचा नवीन जन्म झाला नाही. सरांनी सांगितलं की आमचा नवीन जन्म व्हायला पाहिजे. आता प्रश्न सगळ्यांना की तुमच्या नवीन जन्म झालं का बाप्तिस्मा नंतर? बाप्तिस्माला तुम्हाला पाणीनी आम्ही बाप्तिस्मा देतात, पण जेव्हा तुम्ही बाप्तिस्मा घेतात देव दोन कार्य करतात. एक, तुमचं पाणीचं बाप्तिस्मा झालंय, पण तुम्हाला पवित्र आत्मा देत आहे. आणि जेव्हा पवित्र आत्मा देत आहे, तुम्ही एक नवीन उत्पत्ती झालेला आहात. आता प्रश्न तुम्हाला सगळ्यांना की तुमच्या नवीन उत्पत्ती झालेला आहे का? आर यू अ न्यू क्रिचर इन क्राइस्ट? तुम्हाला फक्त देवाची गोष्टीची आवड आहे या जगाची गोष्टीची पण आवड आहे? सिस्टर व्हाईट म्हणत आहे की जेव्हा लोकांना तुम्ही बाप्तिस्मा देतात त्यांना शिकवणी द्या की येशू सत्य, येशू मार्ग, येशू जीवन आहे. त्यांना शिकवणी द्या की तुम्हाला सगळं पाप त्याग करावे लागेल, पश्चाताप करावे लागेल. तुम्हाला हे जे तुम्ही घालतात कपडे आणि सोनं, हे तुम्हाला त्याग करावे लागेल. शी राईट स्पेसिफिकली, आय रीड टू यू, शी टेल्स अस की तुम्ही ड्रेसच्या बाबतीत, जेवणच्या बाबतीत, हे सगळे गोष्टी त्यांना शिकवायला लागेल. Because this is talking that you are still in the world if you are wearing a dress or gold or silver on your body. एका ठिकाणी मी गेलो आणि बाप्तिस्मचे विधी तयार होत, आणि ती मुलगी बाप्तिस्माच्या साठी तयार झाली आणि ते पाणीमध्ये गेलं. आणि त्याच्यानंतर माहित पडलं की त्या मुलगीच्या पायावरती ते पायल आहे आणि अंगुठी आहे हातात आणि गळ्यामध्ये सोन्याची चेन आहे. आतमध्ये गेल्यानंतर त्याला काही लोकांनी बघितलं, अरे नाही नाही नाही, बाहेर या बाहेर या. तो काय झालं? नाही नाही, ते सगळं काढा काढा काढा. पण ते बाहेर येऊ शकत नाही, ते पायल नाही येऊ शकत बाहेर. नाही नाही नाही, ते काढा काढा, हे सोन्याची चेन काढा, जे येऊ शकत नाही, फिक्स आहे गळ्यामध्ये. ठीक आहे ठीक आहे, ते केस लावा त्याच्यावरती, केस लावा केस लावा, आणि मग जावा बाप्तिस्मा टँक मध्ये. हो, जुना माणूस मेला नाही, जिवंत आहे. सोनं तयार नाहीये देण्यासाठी त्याग. येशू कसं येशूला स्वीकारणार? क्रूसवरती तुमच्यासाठी त्याग दिलं.
I'll read to you what Ellen G. White writes. Wow, this is something amazing. She writes here, what does this scene mean to us? Jesus taking baptism. Have you ever thought about this account of baptism? I'll read first in English. It's a very great important event where Christ was accepted by the Father in man's behalf. As Jesus bowed on the banks of Jordan and offered up its petition, humanity was presented to the Father by him, who had clothed his divinity with humanity. Jesus offered himself to the Father in man's behalf. इथं काय लिहिलंय मराठीमध्ये, जेव्हा येशू बाप्तिस्मासाठी तयार होतोय आणि यॉर्दन नदीच्या बाहेर गुडघ्यावरती जाऊन प्रार्थना केलं, पहिल्यांदा पिताने येशूची प्रार्थना ऐकली आणि सांगितलं, आजपासून संपूर्ण मानव जे राहतात पृथ्वीवरती ते लोकांना मी स्वीकारणार, कारण माझा मुलगा बाप्तिस्मा घेऊन क्रूसवरती मरणार आहे त्यांच्यासाठी. आणि माहित आहे, येशू बाप्तिस्मा घेताना स्वर्गामधून पिताने सांगितलं, हे माझं प्रिय पुत्र आहे. तिथं शैतान होता. शैताननी ही गोष्ट ऐकली आणि त्याला हे माहित पडलं की आजपासून मानव जेव्हा प्रार्थना करणार येशूच्या नावाने, तर देव येशूच्यामुळे प्रत्येक प्रार्थना स्वीकारल्या जाणार आहे. आणि तेव्हा त्याला माहित पडलं की माझी वेळ कमी आहे, माझं आता काल संपलेला आहे. देर इज नो चान्स फॉर मी टू टच ह्युमन बिईंग्स, कारण येशू आला आणि त्यांच्यासाठी तो जीवन देणार आहे. कॅन यू इमॅजिन, जेव्हा येशूला सांगितलं सगळ्यांसमोर की हे माझं लाडका पुत्र आहे, ही वॉज टेलिंग द होल वर्ल्ड, से जे लोक पापी आहे, की तुम्ही येशूला स्वीकारलं तर तुम्ही पण माझं लाडकं मुलं होणार. Amen. This is important, church. So we are going to study this. We are closing today. I'm closing here. I don't want to rush it. But मी अजून एक वाचतो येशूच्या. So those who put on Christ are determined to enter the spiritual kingdom and will find that all the powers of passion of the ungenerate nature of darkness will be raised against them. Each day he must renew his consecration. Each day he has to battle with evil. Old habits, wrongdoings will keep popping up, but he must strive in Christ's strength for victory. काय लिहिलं ह्याच्यामध्ये? ईसाई, जेव्हा तुम्ही बाप्तिस्मा घेता तो जुना मनुष्य मेलेला आहे आणि नवीन उत्पत्ती झालेला आहे. तुम्ही जुना माणसाची गोष्टी आपल्या जीवनामध्ये करणार नाही, जसं की वॉचिंग टीव्ही. यू विल नॉट डू दॅट इफ यू आर अ बॉर्न अगेन पर्सन. यू विल नॉट डू द थिंग्स ऑफ द वर्ल्ड. जगाबरोबर तुम्ही प्रीती करणार नाही. जगाची गोष्टी तुमच्यामध्ये मनामध्ये असणार नाही. तुमच्या एकच असणार की मी देवासाठी काय करू, कारण मी आता देवासाठी राहणार आहे. का? कारण तो जुना थॉम्सन मेलेला आहे आणि नवीन थॉम्सन आता आहे. तर मी येशूला कसं प्रसन्न करू, तेच माझा प्रश्न असणार. दुसरं काहीच गोष्टी नसणार माझ्या जीवनामध्ये. मी पैसे किती कमवू, मग काय करू खटपट, ते सगळ्या गोष्टी इज रिलेव्हंट, इज नॉट रिलेव्हंट फॉर यू एनीमोर. This is a very important event, brothers and sisters. कारण इथं तुमचा नवीन जन्म नाही झालं,
तर then ahead it is difficult for you to live a life that is pleasing to Christ. Please ponder over this message. Please ponder over this message. We'll read one verse from the Bible. Hebrew. Let's read Hebrews. Hebrews chapter 3, 13 and 14. Please read. इब्री लोकांपत्र याचा 3रा अध्याय आणि 13 आणि 14 वचन आहे. जोपर्यंत आज म्हटलेला वेळ आहे तोपर्यंत तुम्ही एकमेकांना प्रतिदिवशी बोध करा. हेतू हा आहे की पापाच्या फसवणुकीने तुम्हातील कोणी कठीण होऊ नये. कारण जर आपण आपल्या आरंभीचा भरोसा शेवटपर्यंत दृढ धरिला तरच आपण ख्रिस्ताचे भागीदार झालो आहोत. Yes. Let's read one more verse from the same book. Hebrew 10 अध्याय. सव्वीस आणि 27. कारण हे आमचं बाप्तिस्मा झाल्यानंतर कारण सत्याचे ज्ञान मिळाल्यावर आपण बुद्धी परस्पर पाप केले तर पापाबद्दल यापुढे यज्ञ व्हावयाचा नाही राहिला नाही, तर न्यायाची आणि विरोधास गिळंकृत करील अशा अग्नीच्या भडक्याची एक प्रकारची धास्ती एवढेच. ऐकलं का भावा बहिणो? आज माझी रिक्वेस्ट आहे, आम्ही सगळ्यांनी पश्चाताप केलं पाहिजे, कारण आमचं बाप्तिस्मा झालेलं आहे. पण आज सुद्धा आम्ही पापाबरोबर संबंध ठेवत आहे, आणि म्हणून देवाच्या सामर्थ्य आमच्यामध्ये नाही उतरलं. अदरवाईज द सेव्हन्थ डे ॲडव्हेंटिस्ट चर्च शुड बी अ मॉडेल फॉर द होल वर्ल्ड. एक प्रकाश आहे सेव्हन्थ डे ॲडव्हेंटिस्ट ह्या अंधार जगामध्ये. पण आज आमच्यामध्ये पाप आहे, म्हणून हे कार्य येशू करू शकत नाही, आणि येशूचे दुसरे आगमन होत नाही, कारण आमच्यामध्ये आज सुद्धा पाप आहे. आणि इथं लिहिलंय क्लिअरली, तुम्ही सत्य समजून घेतल्यानंतर पाप केलं तर कुठल्याही विधी, देयर इज नो सॅक्रिफाईस फॉर सिन, पापासाठी कुठलाही विधी नाहीये अजून राहिलं. आफ्टर नोईंग दॅट जीसस डाइड फॉर माय सिन्स, हाऊ कॅन आय लिव्ह इन सिन? इट्स अ क्वेश्चन टू ऑल ऑफ यू अँड अ क्वेश्चन टू मी. मी कसं पापामध्ये राहू शकते जेव्हा मला सत्य समजलं आणि माझी बाप्तिस्मा झालं, माझं नवीन उत्पत्ती झालं, तर मी हे जुनी गोष्टी कसं करू शकतं? चोऱ्या पैशाची चोऱ्या कसं करू शकतं? व्यभिचार कसं करू शकतं? 10 आज्ञा भंग कसं करू शकतं? सत्य माहीत पडल्यानंतर let us repent for the wrong as we study this for the next 3-4 days. आम्ही पश्चाताप करू, आपल्या पापापासून लांब जाऊ, नाहीतर येशू आम्हाला आपल्या जीवनामधून काढून टाकणार. आणि प्रकटीकरण 3 मध्ये लिहिलं आहे की मी तुम्हाला थुकून टाकणार बाहेर, कारण तुम्ही हॉट पण नाहीये आणि कोल्ड पण नाहीये. व्हॉट इज हॉट इन मराठी? उष्ण. आणि कोल्ड? शीत. शीत. तुम्ही उष्ण पण नाहीये आणि शीत पण नाहीये, तुम्ही 50-50 आहे, कोमट. मी तुम्हाला ठोकून टाकणार बाहेर. So this is not going to be just a study of okay, आम्हाला युगायुगांची आशाची स्टडी झालं, महाभयंकर गोष्टीची स्टडी झालं, सगळं इन्फॉर्मेशन आहे आमच्यामध्ये, पण ट्रान्सफॉर्मेशन, बदल होत नाही. आणि आम्ही एलन जी व्हाईट म्हणताय की तुम्ही आणि मी एक पत्र आहे. यू आर अ लेटर फॉर द होल वर्ल्ड टू सी. ज्या ज्या ठिकाणी तुम्ही राहत आहे तिथं तुम्ही एक पत्र आहे. लोक तुम्हाला तुमचे वागणूक बघतात, तुमचे चरित्र बघतात आणि म्हणतात की येस, हे येशूचा माणूस आहे. हाऊ इज युअर कॅरेक्टर टुडे? दॅट्स माय क्वेश्चन टू यू. हाऊ इज युअर वॉक अँड टॉक विथ जीसस? विथ द पीपल अराउंड यू, कॅन दे सी जीसस इन यू? का येशू तुमच्यामध्ये आणि माझ्यामध्ये ते बघू शकतात का?
दॅट्स द क्वेश्चन. लेट्स रिपेंट. पश्चाताप करू आम्ही. आज दिवस आहे, पश्चाताप करू आणि पापापासून आम्ही लांब जाऊ, नंतर पाप आम्हाला गिळून टाकणार आहे. गॉड ब्लेस. गॉड ब्लेस.